नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डन अकॅडमिक्स विथ निलेश राजपूत. आज आपण इयत्ता 10वी ॲक्टिव्हिटी नंबर 22 बघणार आहोत. आजची ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. खूप डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपली ॲक्टिव्हिटी वहीमध्ये सोडवा. बघा यामध्ये आपल्याला दिलेलं आहे लर्न न्यू वर्ड्स. न्यू वर्ड्स शिकायला आपल्याला म्हणजे आपल्याला यामध्ये काही नवीन शब्द येणार आहेत जे तुम्ही वाचलेले नाहीत. कदाचित तुम्ही ते त्यांचा अर्थ सुद्धा तुम्हाला माहिती नाही असे काही शब्द येणार आहेत. एक्सप्रेशन्स एक्सप्रेशन म्हणजे काय? काही भावना आहेत, काही विचार आहेत, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये शिकायचे आहेत. अँड एनरिच हर व्होकॅब्युलरी. एनरिच म्हणजे काय? तर समृद्ध करणे, वाढवणे. त्याला म्हणतो आपण समृद्ध करणे, वाढवणे. ओके, म्हणजे तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी वाढवायची आहे. व्होकॅब्युलरी म्हणजे काय? तर शब्दसाठा, शब्द भांडार ज्याला म्हणतो. आपल्याला इंग्लिश किंवा कोणतीही भाषा बोलण्यासाठी त्यांचा शब्दाचा साठा पाहिजे असतो आणि हा शब्दसाठा आपल्याला या आजच्या ॲक्टिव्हिटीमधून वाढवायचा आहे. थ्रो रीडिंग. आज रीडिंग करून आपल्याला भरपूर साठा वाढवायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिकण्यासाठी काही ऑब्जेक्टिव्हज दिलेले आहेत. म्हणजे आपल्या ह्या ॲक्टिव्हिटी मागे पुढे काही ऑब्जेक्टिव्ह ठेवलेले उद्देश ठेवलेले आहेत. ह्या ॲक्टिव्हिटीतून आपल्याला काय नवीन मिळणार आहे. टू इनेबल द स्टुडंट्स टू लर्न न्यू वर्ड्स अँड व्होकॅब्युलरी. तुम्हाला नवीन वर्ड्स आणि व्होकॅब्युलरी शिकायचे आहे. बघितलं आपण. टू एनरिच द व्होकॅब्युलरी टू डेव्हलप युअर लँग्वेज स्किल्स. लँग्वेज स्किल तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी काही व्होकॅब्युलरी आहे, जे शब्दसाठा आहे तो वाढवायचा आहे, एनरिच करायचा आहे, समृद्ध करायचा आहे. टू मेक देम कॉन्फिडंट अँड बोल्ड. कॉन्फिडंट अँड बोल्ड महत्वाचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. रीडर्स थ्रू रीडिंग स्किल्स. बघा, तुम्ही ज्यावेळेस रीड करतात त्यावेळेस तुम्ही कॉन्फिडंट अँड बोल्ड. कॉन्फिडंट म्हणजे काय? तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. बोल्ड म्हणजे काय? तर तुम्ही तुमचं धाडस पाहिजे. कधी येतो कॉन्फिडन्स अँड बोल्डनेस? कधी येतो? ज्यावेळेस आपल्याला त्या वाचलेल्या शब्दाचा अर्थ कळतं त्यावेळेस आपण कॉन्फिडंट फील करतो आणि धाडशीपणे वाचतो. ओके. to enable them to find out the particular words from the dictionary. पर्टिक्युलर वर्ड्स. आता डिक्शनरीमध्ये भरपूर सारे शब्द आहेत. खूप मोठी डिक्शनरी असते. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर वर्ड कसं शोधायचं? ओके. एक स्पेसिफिक शब्दापर्यंत कसं जायचं याची मेथड असते. हे सुद्धा तुम्हाला या आजच्या ॲक्टिव्हिटीमधून शिकता येणार आहे. म्हणजे तुम्ही डिक्शनरीमध्ये वर्ड शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ओके. आता या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत टीचर्ससाठी. ओके. टीचर्स किंवा पॅरेंट्स असतील, फॅसिलिटेटर असतील, त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत. बघा, चेक वेदर द स्टुडंट्स आर रीडिंग द पॅसेज प्रॉपरली. प्रॉपरली तुम्ही प्रॉपरली रीड करत आहात का हे चेक करायचं आहे. म्हणजे तुम्ही एकतर पॅरेंट्सच्या समोर वाचायचं आहे, एकतर टीचर्सच्या किंवा फॅसिलिटेटरच्या समोर वाचायचं आहे. ते लक्ष देतील की तुम्ही पॅराग्राफ व्यवस्थित वाचताहेत का आणि कन्फर्म करतील हो व्यवस्थित वाचतायत. काय काय बघायचं आहे बघा अजून. ऑब्झर्व युअर टोन ऑफ व्हॉइस अँड इंटोनेशन. टोन म्हणजे काय? तर सूर. तुमच्या आवाजाचा सूर कसा आहे. ओके. सूर कसा आहे आणि तो व्यवस्थित. इंटोनेशन म्हणजे काय? आवाजामधला चढ उतार. ओके. आवाजामधला चढ उतार त्याला इंटोनेशन असं म्हणतात. व्हाईल रीडिंग द पॅसेज म्हणजे एकाच टोन मध्ये तुम्ही वाचायचं नाहीये. तुमचा सूर व्यवस्थित पाहिजे वाचताना आणि गरजेप्रमाणे आवाजामध्ये चढ आणि उतार हे सुद्धा गरजेचं आहे. देन लेट देम चान्स टू गेस द मिनिंग ऑफ वर्ड्स. तुम्हाला गेस करायचंय शब्दाचा मिनिंग. आता गेस करायचंय म्हणजे काय? की तुम्हाला जरी शब्दाचं मिनिंग माहिती नाहीये तरी त्या शब्दाच्या अगोदरचं वाक्य आणि त्या शब्दाचा नंतरचं वाक्य याचं तुम्ही काय करायचं आहे? कॉम्बिनेशन करून गेस करायचं आहे की या शब्दाचा अर्थ काय असू शकतो. ओके. म्हणजे थोडं विचाराची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. ऑब्झर्व द प्रोनाउन्सिएशन ऑफ दिअर रीडिंग वर्ड्स अँड एक्सप्रेशन. हे बघा, प्रोनाउन्सिएशन महत्वाचं आहे. आता जर या शब्दाकडे प्रोनाउन्सिएशन कडे आपण जर बघितलं तर आपल्याला हा शब्द असा प्रोनाउन्सिएशन असा सुद्धा आपण वाचू शकतो. बरोबर. प्रोनाउन्सिएशन. परंतु ऍक्च्युअली याचं उच्चार कसा आहे? प्रोनाउन्सिएशन. ओके. तर तुम्ही प्रोनाउन्सिएशन म्हणजे काय? तर शब्दाची उच्चार पद्धती, उच्चार करण्याची पद्धती. तुम्ही शब्द उच्चार व्यवस्थित करत आहात का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे टीचर्स किंवा पॅरेंट्सनी. ओके.
टेल देम टू कीप इंग्लिश डिक्शनरी. काय पाहिजे तुम्हाला यासाठी? इंग्लिश डिक्शनरी व्हाईल रीडिंग पॅसेज अँड डुईंग ऍक्टिव्हिटीज. सर्व रीडिंग करताना, ऍक्टिव्हिटीज सॉल्व्ह करताना तुमच्याकडे इंग्लिशची एक चांगली डिक्शनरी असणं गरजेचं आहे. ओके, तुमच्यासाठी काही सूचना आहेत. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. बघा, रीड द पॅसेज केअरफुली अँड फाइंड आउट न्यू वर्ड्स. रीड करायचं आहे पॅसेज कसं? एकदम काळजीपूर्वक, आणि फाइंड आउट करायचे आहेत न्यू वर्ड्स. ओके, म्हणजे वाचताना अगदी काळजीपूर्वक, उगच वाचायचं म्हणून वाचायचं नाहीये तुम्हाला, तर काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्याच्यामध्ये जे काही नवीन शब्द आहेत, जे तुम्हाला त्यांचा अर्थ माहिती नाहीये, ते शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. ओके, लिसन द पॅसेज अटेंटिव्हली टू फाइंड आउट अननोन वर्ड्स. अटेंटिव्हली म्हणजे काय? लक्षपूर्वक. लक्षपूर्वक ज्यावेळेस मी वाचणार आहे किंवा तुम्ही सुद्धा वाचणार आहेत, त्यावेळेस काय करायचंय? तुम्ही लक्षपूर्वक तो पॅसेज ऐकायचा आहे आणि अननोन वर्ड्स तुम्हाला त्याच्यातनं शोधून काढायचे आहे. गेस द मिनिंग ऑफ न्यू वर्ड्स. गेस करायचंय म्हणजे विचार नाही, या ठिकाणी चालना मिळणार आहे तुमच्या गेस करून. अँड न्यू वर्ड्स अँड ट्राय टू टेल द क्लास, किंवा घरी जर कोणी पॅरेंट्स असतील, फॅसिलिटेटर असेल, त्यांना तुम्ही ते त्या शब्दांचा अर्थ सांगायचा आहे. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचे आहेत? इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्ही काढून ठेवायचे आहेत. जर तुम्हाला नवीन शब्द आहेत, त्यांचा अर्थ तुम्ही वहीमध्ये लिहून काढा, आणि तीच तुमच्याची ऍक्टिव्हिटी आहे, ती तुम्हाला वहीमध्ये सोडवायची सुद्धा आहे. ओके, कम्प्लीट ऑल ऍक्टिव्हिटीज ॲज पर गिव्हन इन्स्ट्रक्शन. तुम्हाला जशा इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत तसं ते तुम्ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आपण जरा बघून घेऊया. टीचर आस्क टू रीड द पॅसेज केअरफुली अँड टेल टू फाइंड सम न्यू वर्ड. तुम्हाला रीड करायचं आहे पॅसेज आणि नवीन जे शब्द असतील ते तुम्ही शोधायचे आहे. टीचर सपोर्ट्स ऑल स्टुडंट्स. आम्हाला फक्त सपोर्ट करायचा आहे तुम्हाला टू कम्प्लीट ऑल ऍक्टिव्हिटीज. तुम्ही पूर्ण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट टीचर मार्फत केलं जाईल. स्टुडंट्स फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन्स अँड ट्राय टू कम्प्लीट ऍक्टिव्हिटी किंवा टास्क. ओके, सगळ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आहेत आणि ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. आता मी पॅसेज रीड करत आहे, काळजीपूर्वक तुम्ही वाचायचं आहे, आणि जे नवीन शब्द आहेत त्याचा मिनिंग मी तुम्हाला सांगणार आहे. हायलाइट सुद्धा आपण करूया वर्ड्स. ऍटलीस्ट वन अर्थक्वेक हॅपन्स somewhere in the world every day. On some days, there are many more. A few causes great damage and loss of life. Some are felt only as slight shudders of the ground. Many more are so small that they cannot be felt at all. We know about them because they are shown on a seismograph, a delicate instrument which records movements of the ground. It has a small needle which scratches white line on a strip of black paper, which is going round on a drum. When everything is quiet, still the line is straight. But when the ground shakes, the line becomes wiggly. A severe earthquake, even though it is a long way away, makes large wiggles on the line. Many earthquakes happen under the sea and they often cause great waves called tsunamis. Tsunamis are taller than a house and they race across the sea one after another at high speed. Ships in their path may be wrecked, and when the waves reach land, there may be flooding and enormous damage. ओके, हा पॅसेज आहे. याच्यातले जे न्यू वर्ड्स तुम्हाला सापडलेत ते तुम्ही काढायचे आहेत. मी तुमच्यासाठी काही न्यू वर्ड्स या ठिकाणी काढलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी पॅसेज वाचताना आपण जे अ, अवघड शब्द आहेत ते बघूया. पॅसेज वाचता वाचता काही अवघड शब्द असतील ते आपण सॉल्व्ह करूया, बघूया त्यांचा मीनिंग काय आहे ते बघूया. ऍट लिस्ट वन अर्थक्वेक हॅपन्स समवेअर इन द वर्ल्ड एव्हरी डे. अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. ओके, आपल्याला माहित आहे अर्थक्वेक म्हणजे काय, तर भूकंप. भूकंप. ओके, त्यानंतर
ऑन सम डेज देअर आर मेनी मोर अ फ्यू कॉजेस म्हणजे काही दिवशी खूप जास्त होतात. अ फ्यू कॉजेस ग्रेट डॅमेज. ओके. अ फ्यू कॉजेस कॉजेस म्हणजे काय तर एखादी घटना घडण्यासाठी कारणीभूत असणारा. ओके. कारणीभूत ठरणारा त्याला म्हणतात कॉजेस. ग्रेट डॅमेज अँड लॉस. डॅमेज अँड लॉस म्हणजे काय डॅमेज म्हणजे काय डॅमेज म्हणजे नुकसान. डॅमेज म्हणजे नुकसान, हानी. हानी सुद्धा याला आपण म्हणतो. ओके. लॉस म्हणजे सुद्धा नुकसान आणि हानी. ओके. सम आर फेल्ट ओनली ॲज स्लाइट. स्लाइट म्हणजे थोडेसे. ओके. किंवा सम आर फेल्ट ओनली ॲज स्लाइट शडर. थोडेसे काय होतात शडर. शडर्स म्हणजे कंप. भूकंपामध्ये जे कंप होतात, थरथरतं, त्याला म्हणतात शडर्स ऑफ द ग्राउंड. ग्राउंडचे जमिनीचे काय होतात कंप होतात आणि आपल्याला ते जाणवतात भूकंपामध्ये. मेनी मोर आर सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी फेल्ट ॲट ऑल. काही भरपूर सारे असे भूकंप होतात जे आपल्याला कळत सुद्धा नाही. फेल्ट ॲट ऑल, नॉट कॅनॉट बी फेल्ट ॲट ऑल म्हणजे आपल्याला कळत सुद्धा नाही, जाणीव सुद्धा त्याची होत नाही. वी नो अबाउट देम ओनली बिकॉज दे आर शोन ऑन अ सेस्मोग्राफ. हे बघा, काही जे हलकी भूकंप होतात ते आपल्याला कळत सुद्धा नाही. ते फक्त आपल्याला कशावर कळतात तर हे सेस्मोग्राफ आहे त्याच्यावर आपल्याला कळतं ते. सेस्मोग्राफ म्हणजे काय हे एक भूकंप मोजण्याचं डिव्हाइस आहे. ओके. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड्स मुवमेंट ऑफ द ग्राउंड. हे डेलिकेट म्हणजे काय बघा डेलिकेट म्हणजे एकदम नाजूक. कसं डिव्हाइस आहे ते नाजूक ज्याच्याने काय होतं विच रेकॉर्ड्स मुवमेंट्स ऑफ द ग्राउंड. जे जमिनीमध्ये ज्या मुवमेंट्स होतात हालचाल होतात ते रेकॉर्ड करण्याचं काम हे सेस्मोग्राफ करतं. इट हॅज अ स्मॉल निडल. निडल म्हणजे आपल्या सर्वांना माहित आहे निडल म्हणजे काय तर सुई. ओके. निडल म्हणजे सुई. विच स्क्रॅचेस अ व्हाईट लाईन ऑन अ स्ट्रीप ऑफ ब्लॅक पेपर. बघा ते काय करतं स्क्रॅच करतं. स्क्रॅच म्हणजे काय ओरखडणे वगैरे आपण ज्याला म्हणतो स्क्रॅच. ते एक व्हाईट लाईन स्क्रॅच करतं एका ब्लॅक पेपरवर. ओके. ब्लॅक पेपरवर व्हाईट लाईन स्क्रॅच करतं आणि ही जी लाईन असते ती त्या ब्लॅक पेपरवर ओरबाडली जाते ज्यावेळेस भूकंप होतात त्यावेळेस. विच इज गोइंग राऊंड ऑन अ ड्रम. हे जे ब्लॅक पेपर आहे ते राऊंडपणे चालू असतं म्हणजे एक ड्रम असतो राऊंड आणि त्याच्यामध्ये ते व्हाईट पेपर सरकत असतो. ओके. वेन एव्हरीथिंग इज व्हाईट स्टील द लाईन इज स्ट्रेट. सगळं शांत असतं तेव्हा सुद्धा ती लाईन स्ट्रेट असते. ओके. बट व्हेन द ग्राउंड शेक्स द लाईन बिकम्स विगली. विगली म्हणजे काय तर अनेक वळणे असणारी नागमोडी ज्याला म्हणतो आपण नागमोडी. ओके. नागमोडी वळणे अशा लाईन होत जातात. जेवढे कंप होतील तेवढी लाईन अशी वाकडी तिकडी होत जाणार. ओके. अ सिव्हिअर अर्थक्वेक. सिव्हिअर म्हणजे खूप गंभीर. गंभीर. ओके. किंवा खूप वाईट. खूप वाईट. ओके. सिव्हिअर अर्थक्वेक इवन दो इट इज अ लॉंग वे अवे मेक्स लार्ज विगल्स ऑन द लाईन. जेवढा गंभीर अर्थक्वेक तेवढ्या लाईन काय होतात मोठमोठ्या आणि त्या वाकड्या वाकड्या होत जातात अशा पद्धतीने. जरी ते किती सुद्धा लांब असलं कितीही लांब असलं तरी ते सेस्मोग्राफवर आपण हे करू शकतो बघू शकतो किती लार्ज अर्थक्वेक होत आहे. लार्ज अर्थक्वेक लार्ज विगल मोठ्या नागमोडी वळणाच्या लाईन्स बनतात. ओके. मेनी अर्थक्वेक्स हॅपन अंडर द सी अँड दे ऑफन कॉज ग्रेट वेव्स. काही जे अर्थक्वेक्स आहेत ते अंडर द सी म्हणजे समुद्राच्या खाली घडतात आणि ते काय करतात ते सुद्धा कारणीभूत ठरतात कशासाठी ग्रेट वेव्ह मोठमोठ्या वेव्ह साठी ते कारणीभूत ठरतात कॉल्ड सुनामी आणि त्यांना म्हटलं जातं सुनामी. त्यांना काय म्हटलं जातं सुनामी. मग सुनामी कशामुळे येतात तर अर्थक्वेक समुद्रामध्ये अर्थक्वेक खाली अर्थक्वेक झाला तर वरती ज्या वेव्ह पाणी आहे त्याच्या खूप मोठ्या वेव्ह होतात. सुनामीज आर टॉलर दॅन अ हाऊस. घरापेक्षा सुद्धा मोठ्या काय होतात त्या लाटा बनतात वेव्स बनतात अँड दे रेस अक्रॉस द सी वन आफ्टर अनादर ॲट हाय स्पीड. खूप मोठ्या स्पीडने काय होतात ते जमिनीकडे येतात. ओके. शिप्स इन डिअर पाथ मे बी wrecked. wreckचा अर्थ काय आहे नासधूस किंवा तोडफोड. wreckचा अर्थ आहे नासधूस होणे किंवा तोडफोड होणे. त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या शिप्स आहेत ज्या जहाज आहेत त्या तोडल्या जातात त्या wrecked होतात नासधूस होते त्यांची
वेन द वेव्स रीच लँड, जमिनीवर ज्यावेळेस वेव्स पोहोचतात, देअर मे बी फ्लडिंग अँड इनॉर्मस डॅमेज. फ्लडिंग बघा, फ्लडिंग म्हणजे काय, फ्लड म्हणजे काय, पूर येणे. आणि इनॉर्मस म्हणजे काय, तर खूप मोठा, खूप मोठा, खूप मोठा, खूप मोठा डॅमेज होतो. डॅमेज म्हणजे बघितलं आपण वरती, नासधूस किंवा नुकसान. ओके, अशा पद्धतीने हा पॅसेज दिलेला आहे. पॅसेज नंतर काही आपल्याला क्वेश्चन्स त्याच्यावर दिलेले आहेत बघा. टीचर टेक्स सम ऍक्टिव्हिटीज टू अंडरस्टँड द न्यू वर्ड. तुम्हाला नवीन शब्द कळण्यासाठी, आपण ज्यांची मिनिंग बघितली ते कळण्यासाठी तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. ऍक्टिव्हिटी नंबर 1 आहे बघा, मॅच द अपोजिट वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. आता या ठिकाणी अपोजिट वर्ड्स म्हटलंय, अपोजिट मिनिंगचे वर्ड्स नाही म्हटलंय. म्हणजे काय, तर ह्या कॉलम मधले, ह्या कॉलम मध्ये तुम्हाला काय करायचे आहे, मॅच करायचे विथ दिअर मिनिंग, म्हणजे सेम मिनिंग आहे, सिनोनिम्स आपल्याला मॅच करायचे आहेत बघा. ह्यूज म्हणजे खूप मोठा. ओके, आणि इनॉर्मस म्हणजे सुद्धा आपण बघितलं, खूप मोठा, भयानक असा, म्हणजे ह्यूजची जोडी झाली इनॉर्मस. व्हायब्रेशन्स म्हणजे काय, मोबाईल व्हायब्रेट होतो म्हणजे काय, मोबाईल मध्ये हालचाल होते, व्हायब्रेट होतो. तर आणि आपण या पॅसेज मध्ये एक शब्द बघितला, शडर्स. शडर्स म्हणजे काय, कंप. ओके, म्हणजे व्हायब्रेशन्स ची जोडी झाली शडर्स. लिटल म्हणजे छोटा, लहान, आणि स्मॉल म्हणजे सुद्धा छोटा किंवा लहान, म्हणजे लिटलची जोडी झाली स्मॉल. त्यानंतर लॉस म्हणजे नुकसान, आणि डॅमेज म्हणजे सुद्धा आपण बघितलं नुकसान, नासधूस, म्हणजे लॉसची जोडी ही डॅमेज. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऍक्टिव्हिटी नंबर 2 आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. काय म्हणताय बघा, ऍक्टिव्हिटी 2 मध्ये आन्सर द क्वेश्चन्स, काही प्रश्न विचारले आहेत. ओके, आणि ते आपल्याला अ, सोडवायचे आहेत. विच आर द व्हेरियस नाउन्स इन द पॅसेज. पॅसेज मध्ये काय काय नाउन आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. जसं की अर्थक्वेक आहे, ओके, सेस्मोग्राफ आहे, सुनामी आहे, असे भरपूर नाउन त्या ठिकाणी दिलेले आहे. शिप आहेत. हे तुम्ही शोधून काढायचे आहेत. नाउन म्हणजे काय, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला नाउन बघायला मिळतात. शब्दाची जात नाउन आहे, नाम ज्याला म्हणतो. डिड यू फाइंड ऍडजेक्टिव्ह हिअर, विच आर दे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह काय असतात, तर नामाविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द. हे जे नाउन आहे त्याच्याविषयी अधिक माहिती सांगतात बघा. या ठिकाणी इनॉर्मस, जसं की या ठिकाणी दिलंय, इनॉर्मस डॅमेज. डॅमेज इज अ नाउन, नुकसान, नाउन. पण नुकसान कसं झालं, इनॉर्मस, खूप मोठं झालं, खूप मोठं झालं. स्पीड इज अ नाउन, स्पीड इज अ नाउन. आणि हाय स्पीड, बरोबर, हाय स्पीड कसं आहे, हाय, म्हणजे त्या नामाविषयी अधिक माहिती जो शब्द सांगतो त्याला आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह. नामाविषयी अधिक माहिती. ऍक्टिव्हिटी नंबर 3 मध्ये बघा, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ verbs, ऍड 4 words each beginning with the last letter of the previous word of your own. हे बघा, या ठिकाणी आपल्याला वर्ड चेन बनवायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, वर्ड चेन बनवायची आहे. आणि ती वर्ड चेन बनवायची आहे verbs. verbs म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऍक्शन आपल्याला दिसणार आहे, ऍक्शन. ओके, ह्या पॅरेग्राफ मधून ते शब्द शोधायचे आहेत, किंवा तुम्ही स्वतःचे सुद्धा घेऊ शकतात. युअर ओन सुद्धा आपल्याला तिथं सांगितलेलं आहे. तर आपण काही शब्द या ठिकाणी बघूया बघा. फेल्ट, याचं लास्ट जे अल्फाबेट आहे ते टी आहे, त्याच्यावरून आपण घेऊ शकतो टॉक. ओके, टॉक. त्यानंतर के वरून आपण घेऊ शकतो किल, किल. ओके, एल वरून आपण घेऊ शकतो लाफ. ओके, आणि एच वरून आपण घेऊ शकतो हँग. म्हणजे आपल्याला वर्ड चेन मध्ये, पण हे सर्व जे शब्द आहेत ते फक्त वर्ब्स आले पाहिजेत, वर्ब्स. ओके, या ठिकाणी verbs ची वर्ड चेन सांगितली आहे. तुम्ही या ठिकाणी 3 ते 4 शब्द घ्यायचे आहेत एका अल्फाबेट पासून. समजा टी पासून चालू होणाऱ्या टेल आहे, ओके, टेक आहे, असे तुम्ही 3-4 शब्द घ्यायचे आहेत आणि ते कंप्लीट करायचे आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी आपल्याला देण्यात आलेली आहे. काय आहे सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी बघूया. द टीचर डेमॉन्स्ट्रेट्स वन ऑफ द ऍक्टिव्हिटीज अँड सपोर्ट्स लर्नर्स टू गेट एक्सपेक्टेड आन्सर्स फ्रॉम द रीडिंग पॅसेज. फिल इन द ब्लँक्स. ऍक्टिव्हिटी मध्ये दिलंय फिल इन द ब्लँक्स, आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहे. तुम्हाला पॅसेज पॅराग्राफ मध्ये शोधायच्या आहेत रिकाम्या जागा. ओके, काय आहेत रिकाम्या जागा बघूया. मेनी डॅश डॅश हॅपन्स अंडर द सी. आपण मगाशी बघितलं
थर्ड पॅराग्राफ मधलं फर्स्ट लाईन होती, मेनी अर्थक्वेक्स अर्थक्वेक्स हॅपन अंडर द सी. समुद्राखाली काही बरेचसे जे अर्थक्वेक आहेत ते घडतात. ओके. त्यानंतर डॅश डॅश आर टॉलर दॅन अ हाऊस. काय? सुनामीच्या ज्या वेव्स असतात, सुनामी, ओके, त्या काय असतात? टॉलर दॅन अ हाऊस, घरापेक्षा सुद्धा मोठ्या असतात, हे आपण बघितलं. अशा पद्धतीने आपली सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी सुद्धा झालेली आहे. आता इथं प्रॅक्टिस आपल्याला दिलेली आहे बघा. प्रॅक्टिस मध्ये काय सांगितलं आपल्याला? टीचर टेक्स वन वर्ड फ्रॉम द पॅसेज अँड टेल स्टुडंट्स टू ऍड रिलेटेड वर्ड फॉर इट. हे बघा, हाय या ठिकाणी एक वर्ड दिलेला आहे. हायशी रिलेटेड शब्द जसं की हाय स्पीड या पॅसेज मध्ये दिलेला होता, हाय स्पीड. आता तुम्हाला सांगितलं मी की हा हाय काय आहे? नाऊन, आणि हा स्पीड आहे ऍडजेक्टिव्ह. ओके, ऍडजेक्टिव्ह. असे आपल्याला ऍडजेक्टिव्ह या बॉक्समध्ये भरायचे आहेत. तर असे ऍडजेक्टिव्ह आपल्याला कोणते कोणते सापडतील? समजा हाय स्पीड, तसंच हाय जम्प असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, हाय जम्प. हाय लेवल सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, हाय एंड सुद्धा आपण म्हणू शकतो. हाय एंड हा शब्द आहे. हाय राईज, राईज म्हणजे वाढणे. ओके, हा सुद्धा आपण असे शब्द आपण यामध्ये भरू शकतो. यापेक्षा वेगळे सुद्धा शब्द तुम्ही यामध्ये घेऊ शकतात. यानंतरची जी एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आपण सोडवूया. यामध्ये काय दिलेलं आहे बघा. टीचर इन्स्ट्रक्ट स्टुडंट्स टू रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटी. आपल्याला काय करायचं आहे? पॅसेज रीड करायचा आहे आणि त्यावर ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्याला सोडवायची आहे. बघा, आपण पॅसेज रीड करूया आणि त्याच्यामध्ये काय न्यू वर्ड्स तुम्हाला येतात, अनफॅमिलियर वर्ड्स तुम्हाला दिसतात, ते आपण बघूया. सायन्स कम्स आउट ऑफ क्वेश्चनिंग. सायन्स कशामधून बाहेर येतं? तर क्वेश्चनिंग. ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो त्याच्यामधून सायन्स बाहेर येतं. नो क्वेश्चनिंग नो सायन्स. जर आपण प्रश्नच विचारला नाही, जर आपल्यामध्ये ती क्युरिओसिटी नसली, तर आपण सायन्स शिकू शकत नाही. लेट मी से दॅट थॉट इज द मोस्ट पॉवरफुल थिंग. थॉट, थॉट म्हणजे काय? विचार करण्याची शक्ती आपली. मोस्ट पॉवरफुल थिंग अँड ह्युमन माइंड इज द मोस्ट युनिक गिफ्ट. युनिक थॉट ही एक मोस्ट पॉवरफुल, एकदम ताकदवान गोष्ट आहे. आणि ह्युमन माइंड म्हणजे आपलं जे माइंड आहे, आपला जो ब्रेन आहे, डोकं आहे, ते काय? युनिक गिफ्ट. थिंकिंग शुड बिकम द कॅपिटल असेट. कॅपिटल असेट म्हणजे आपली जे कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. असेट म्हणजे आपली पुंजी. आपल्याकडे कॅपिटल असेट आहे काय? थिंकिंग ऑफ अवर कंट्री. आपल्या देशाचं भवितव्य सुद्धा ह्या कॅपिटल असेटवर डिपेंड आहे. नो मॅटर व्हॉट द अप्स अँड डाऊन्स. काहीही अप्स अँड डाऊन्स झाले तरी आपलं कॅपिटल असेट काय आहे? तर थिंकिंग. ओके. थिंकिंग लीड्स टू ऍक्शन अँड ऍक्शन रिझल्ट्स इन द प्रॉब्लेम सॉल्विंग विच फायनली ब्रिंग्स प्रॉस्पेरिटी. बघा, थिंकिंग काय करतं? लीड्स टू ऍक्शन. आपण विचार केला तर ऍक्शन घडते, आणि ऍक्शन काय करतं? तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला मदत करतं. फायनली ब्रिंग्स प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर भरभराट, ज्याला आपण म्हणतो भरभराट. भरभराट, सुबत्ता ज्याला आपण म्हणतो. ओके, सुबत्ता. थिंकिंग काय करतं? ऍक्शन मध्ये रूपांतर करतं, आणि ऍक्शन काय करतं? प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये आपल्याला मदत करतं, आणि अशा पद्धतीने आपलं काय होते? भरभराट होते, सुबत्ता होते. आय मेट अ गर्ल इन आसाम हू ऍड्रेस्ड मी. कोणीतरी हे पॅसेज लिहिलेलं आहे, आपल्यासाठी अनसीन पॅसेज आहे. ओके, तर आय मेट अ गर्ल इन आसाम हू ऍड्रेस्ड मी म्हणजे तिने मला काय केलं? ऍड्रेस केलं, तिने मला विचारलं. यू आर इन ब्रह्मपुत्रा व्हॅली. ब्रह्मपुत्रा व्हॅली म्हणजे काय? तर आपल्या भारत देशाच्या पूर्वेकडे जी पूर्वेकडची राज्य आहेत त्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदी आहे, आणि त्याच्यातलं जे खोरं आहे त्याला ब्रह्मपुत्रा व्हॅली असं म्हणतात. ओके, व्हॅली म्हणजे खोरं. नाव व्हेअर देअर आर फ्लड्स एव्हरी इयर. फ्लड्स म्हणजे काय? पूर, महापूर येतात तिथं दरवर्षी, एव्हरी इयर. वाय डोंट यू कॅरी द फ्लड वॉटर फ्रॉम हिअर टू तामिळनाडू. हा क्वेश्चन विचारला आहे बघा. का तुम्ही इथून जे फ्लड वॉटर आहे, जे पुराचं पाणी आहे, ते इथून तुम्ही तामिळनाडूमध्ये का नेत नाही? असा एका निरागस मुलीने प्रश्न विचारला. म्हणजे तामिळनाडूमध्ये ऑलरेडी कमी पाणी आहे, पण मग तुम्ही इथलं पाणी त्या ठिकाणी का नेत नाही, असं त्यांना विचारलं गेलं. इट इज अ व्हेरी अनअडल्टरेट थिंकिंग. अनअडल्टरेट बघा, अनअडल्टरेट म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो निरागस. निरागस, एकदम अनअडल्टरेट, निरागस. अडल्टरेट म्हणजे काय? की त्याच्यामध्ये काहीतरी मिसळ केलेली आहे. ओके, निरागस म्हणजे प्युअर, जी एकदम प्युअर आहे. कॅन प्रोव्हाइड सोल्युशन लाईक द नेटवर्किंग ऑफ रिव्हर्स. नेटवर्किंग म्हणजे काय? नदी जोड प्रकल्प, नद्या जोडायच्या.
याला काय होतं, सोल्युशन मिळालं. एवढ्याशा एका प्रश्नाने त्यांना सोल्युशन मिळालं की नेटवर्किंग ऑफ रिव्हर्स. ज्या रिव्हर्समध्ये जास्त पाणी आहे, ज्या रिव्हर्समुळे फ्लड येतात, त्या दुसऱ्या रिव्हरला कनेक्ट करायचं. हा विचार त्यांच्या मनामध्ये आला. देअर आर 300 मिलियन यंग माइंड्स. ओके, 300. 1 मिलियन म्हणजे दशलक्ष, 10 लाख. ओके, असे 300 मिलियन यंग माइंड्स लाईक इन इंडिया, लाईक दॅट गर्ल फ्रॉम आसाम. या मुलीसारखे 300 मिलियन यंग माइंड्स आपल्याकडे आहे. इफ दिस 300 मिलियन यंग माइंड्स आर इग्नाइटेड, इग्नाइटेड म्हणजे पेटवणे. ही जी माइंड्स आहेत 300 मिलियन, जर पेटवली अँड हार्डवर्क, त्याच्यासोबत हार्डवर्क जर केलं, इट विल डू वंडर्स फॉर द कंट्री. आणि हे आपल्यासाठी खूप काही अविश्वसनीय काम करू शकतात. ओके. अँड इग्नाइटेड माइंड इज द मोस्ट पॉवरफुल रिसोर्स. रिसोर्स म्हणजे काय, तर साधन संपत्ती, आपल्याकडे असलेली साधन संपत्ती इन एनी कंट्री. इट कॅन वर्क वंडर्स इन शेपिंग द फ्युचर ऑफ द कंट्री. आपल्या देशाचं भविष्य शेप करण्यासाठी म्हणजे घडवण्यासाठी याचं काय होऊ शकते, मदत होऊ शकते. क्वेश्चन एव्हरीथिंग इज दॅट माइंड रिमेन्स ऍक्टिव्ह. आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये क्वेश्चन केले, स्वतःला विचारलं किंवा प्रश्न विचारण्याची सवय आपल्याला जर राहिली, तर आपला माइंड ऍक्टिव्ह असतो. ओके, माइंड रिमेन्स ऍक्टिव्ह. ओके, याच्यामध्ये काही नवीन शब्द तुम्ही बघितले, अनअडल्टरेट बघितलं, इग्नाइटेड बघितलं, रिसोर्स बघितलं. ओके, असे काही शब्द आहेत. अजून तुम्हाला काही शब्दांचा मिनिंग माहित नसेल तर तुम्ही चांगल्या डिक्शनरीचा उपयोग करू शकता. तर बघा, या ठिकाणी काही आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली आहे. बघा, ऍक्टिव्हिटी मॅच द पेअर्स ऑफ सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे काय, तर समानार्थी शब्द इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. कॉलम ए मध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यांचे समानार्थी शब्द कॉलम बी मध्ये दिलेले आहे, आपल्याला ते मॅच करायचं आहे. बघूया. युनिक म्हणजे काय, तर जे स्पेशल आहे. ओके, युनिक म्हणजे तशी गोष्ट दुसरीकडे नाही, अ स्पेशल वन. अनअडल्टरेट म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, प्युअर. ओके, प्युअर, त्याचा शब्द हा आहे. कॅपिटल, कॅपिटल म्हणजे काय, आज जशी दिल्ली आपली कॅपिटल आहे. ओके, तर कॅपिटल म्हणजे काय, तर जी मेन सिटी आहे दिल्ली. ओके, मेन म्हणू शकतो आपण त्याला. रिसोर्स म्हणजे ओरिजिन, ज्याचा जन्म तिथून झालेला आहे. ओके, अशा पद्धतीने शब्दांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी जुळवायच्या आहेत. ओके, आता इव्हॅल्युएशन बघा विद्यार्थी मित्रांनो. इव्हॅल्युएशन म्हणजे तुमचं काय शिकलात तुम्ही, किंवा तुमचं इव्हॅल्युएशन कसं करायचं आहे. टीचर विल बूस्ट कॉन्फिडन्स बाय चेकिंग फ्लुएन्सी. फ्लुएन्सी म्हणजे ज्यामध्ये आपण शार्प आहोत, आपण आपला ओघ कसा आहे हे बघायचं. न्यू वर्ड्स ॲज वेल म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये फ्लुएंट झालं पाहिजे. न्यू वर्ड्स आपल्याला स्पष्ट झाले पाहिजेत. आपल्याला त्यांचा पुन्हा अर्थ कधीही विचारला तरी ते आपल्यासाठी न्यू राहायला नको. ॲज वेल ॲज दिअर व्होकॅबलरी, तुमची व्होकॅबलरी दुरुस्त करण्यासाठी. कॉन्फिडन्स ऑफ फाइंडिंग आउट अनफॅमिलियर वर्ड्स, तुमचं अनफॅमिलियर वर्ड शोधण्यासाठीचा कॉन्फिडन्स बिल्ड झालाय का नाही ते चेक करायचं आहे. व्होकॅबलरी फ्रॉम द डिक्शनरी, डिक्शनरीमधनं व्होकॅबलरी तुमची डेव्हलप व्हायला पाहिजे. वर्ड पॉवर अँड व्होकॅबलरी ऑफ स्टुडंट. वर्ड पॉवर, तुमच्याकडे जेवढे जास्त शब्द असतील तेवढे जास्त तुम्ही काय होतात, लँग्वेजमध्ये फ्लुएंट होतात. म्हणून जास्तीत जास्त शब्दसाठा तुमचा वाढला पाहिजे असा विचार करायचा आहे. अँड हाऊ इट इफेक्ट्स इन द क्लास, तुमच्या क्लासमध्ये त्याचा इफेक्ट काय होतो ते चेक करायचं आहे. हे टीचर्स करतील, तुम्हाला ते करण्याचं काम नाही. आजच्या ऍक्टिव्हिटी मधून तुम्ही काय शिकलात, माय टेक अवे. ओके, किंवा टुडे आय लर्न, काय शिकलात तुम्ही, तर ओके, टुडे आय हॅव लर्न हाऊ टू डील विथ न्यू वर्ड्स. नवीन शब्दांसोबत कसं डील करायचं, त्यांचं मिनिंग कसा शोधायचा हे तुम्ही शिकलात. हाऊ टू यूज डिक्शनरी, डिक्शनरीचा वापर कसा करायचा हे तुम्ही शिकलात. ओके, तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये जी काही नवीन शब्द येणार आहेत त्यांचं मिनिंग तुम्हाला शोधायचं आहे. तो डिक्शनरी मधून शोधायचा आहे. मदत घ्यायची आहे, जर शोधता येत नसेल तर कसं शोधायचं, स्पेलिंग प्रमाणे कसं डिक्शनरीमध्ये शब्द शोधायचा त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, अबाउट द वर्ड चेन ऍक्टिव्हिटी. वर्ड चेन ऍक्टिव्हिटी आपण बघितली. ती वर्ड चेन ऍक्टिव्हिटी कशी असते हे सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हिटी शीट म्हणून शिकलात. हाऊ टू इम्प्रूव्ह वर्ड पॉवर, शब्दांची ताकद कशी वाढवायची हे तुम्ही या ऍक्टिव्हिटी मधून शिकलात. आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल. काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये टाका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्स अ लॉट. टेक केअर. बाय बाय.